राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे। अमरावती जिल्ह्यात आता या योजनेचे महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे एकूण 3000 रुपये जमा सुद्धा झाले आहे। ती रक्कम काढण्यासाठी महिलांनी आता बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानून ही योजना अशीच कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी विनंती केली आहे। या योजनेसंदर्भात जनविकास न्यूजच्या माध्यमातून महिलांशी बातचीत केली आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत आता महिलांना 3000 रुपये महिलांच्या खात्यात सुद्धा जमा झालेले आहेत। या योजनेच्या संदर्भात आपल्या ठिकाणी या बोलण्यासाठी काही महिला आहेत, त्या सध्या बँकेमध्ये याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आले आहेत। काय सांगाल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, कशी योजना आहे? खूप चांगली योजना आहे आणि ही योजना अशीच चालू राहिली पाहिजे। 1500 रुपयामध्ये काय काय आहे? म्हणजे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहे, त्या 1500 रुपयामध्ये मुलांचे शिक्षण वगैरे काही मदत होणार? थोडीफार मदत होणार। ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, काय सांगाल या योजनेच्या संदर्भात? देवेंद्र फडणवीस सरांनी जी योजना मांडली आहे ती खूप चांगली आहे। ही योजना अशीच चालू राहिली पाहिजे। आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर खर्चासाठी थोडाफार आधार होतो असे मला वाटते। त्यांचे आभार मानते आम्ही। काय सांगाल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, आता महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत। काय वाटते, ही योजना सुरू राहील, कायमस्वरूपी सुरू ठेवावी आणि या योजनेचा फायदा काय होणार? सर्वात आधी ही लाडकी बहीण योजना ही चालू केली याबद्दल देवेंद्र फडणवीस सरांचे खूप खूप आभार सर। 1500 म्हणता वर्षाचे 18000 मिळणार आहे आपल्याला। आणि आता या सणासुदीच्या काळामध्ये, मुलांच्या शिक्षणाच्या काळामध्ये, महागाईच्या काळामध्ये ही 15000 म्हणजे 1500 रुपये खूप मदत होणार आहे यामध्ये। आणि ही योजना अशीच चालू राहो अशी सर देवेंद्र फडणवीस सरांना विनंती आहे। खूप चांगली योजना त्यांनी काढलेली आहे। तर आपल्याला काही महिलांनी सांगितले की ही जी योजना सुरू केली आहे ही योजना खूप चांगली आहे आणि हीच योजना अशी कायमस्वरूपी सुरू ठेवावी। आणि महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानले आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।